आज सकाळी उठून अंघोळ करून नीट येऊन बसलो तो हॉलमध्ये. मम्मी म्हणली येऊन चहा घेऊन झाले म्हणजे चहा घेतलो. चहा घेऊन आलो इथे समोसा घ्यायला. समोसा घेऊन वरती येऊन खाल्लो निवांत. जायला बाहेर जावं म्हटलं दुन्नाच ऊन पडलो होतं म्हणून परत आतमध्ये येऊन बसलो आणि काय करू विचार करत बसलो होतो. मग म्हणलं जायला झोपू तर मग झोपून टाकलो होतो आणि डायरेक्ट दुपारी उठलो भूक लागलो होतं म्हणून मग नीट आलो खाली आणि खाली येऊन ताट वगैरे वाढून घेतलं जेवायचं आणि ताट बघून एकदम मन प्रसन्न झालं आणि रसमध्ये पोळी बुडवून खाल्ल्यावर काय सांगू ढगात फिलिंग हो एकदम निस्त कडक. आणि असं जेवण झालं उठालतो तेवढंच लाईट गेलं की नशीब गांडू तो काय करे पांडू म्हणत आपल्या रूम कडे निघालो होतो वरती आणि तेवढंच मला कूलरचा आवाज आला. जाऊन बघितलं तर काय लाईट आलं. आज काय नशीब चांगला आहे म्हणलं आणि येऊन परत काय करू विचार केलो आणि डायरेक्ट येऊन झोपून टाकलो होतो निवांत. डायरेक्ट संध्याकाळी उठलो. संध्याकाळी उठून फ्रेश बीच झालो. टी शर्ट चेंज केलो आणि नीट निघालो होतो जिम कडे. जाता सगळ्यात पहिला आवी दिसला होता घराच्या बाहेर. मग जाऊन आवीला भेटलो आणि तिथं समयाला बोलून घेतलं होतं कारण समयाने मी दोघं जण मिळून जिमला जातो आणि आवीला सांगून मी आणि समय नीट निघालो गाडीवर बसून आपल्या जिम कडे आणि जिम मध्ये गेल्यावर बघितलं तर काय दुनियाचं गर्दी पडलो होतं आज जिम मध्ये. आज लय दिवसानं जिम मध्ये गेलो होतो म्हणून पहिल्या दिवशी मिक्स वर्कआउट घ्यायचं म्हणलं आणि सगळ्यात पहिला बॅकचे 3 सेट घेतलो. त्यानंतर बायसेपचे घेतलो 1-2 सेट आणि त्यानंतर घेतलो शोल्डरचा सिंगल सेट आणि या समयाला जायला जारे वर्कआउट कर म्हणल्यावर कॅमेरा पेशी येऊन उभारला त्याला काय म्हणून केळाला. आपलं वर्कआउट वगैरे डन झाल्यावरती थोडंसं पोजिंग वगैरे केलो आणि टी शर्ट वगैरे घालून नीट निघालो होतो घराकडे जाण्यासाठी. समय गाडी वगैरे काढला आणि गाडीवर बसून नीट निघालो होतो घराकडे आणि जाताना आपल्या रस्त्यात मुन्ना बाय भेटला. थोड्या तिथं थांबून नीट निघालो परत घराकडे आणि समयाचं कुत्र पाठीमागे लागलं होतं आणि यावेळी अजून घराच्या बाहेर बसलो होतो म्हणून मी पण तिथेच थांबलो होतो आणि समय मला तिथेच सोडून गेला. आणि तुम्ही व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.